कोल्हापुरात आज पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर जाधव यांच्या पत्रकारितेतील परखड विचारांचा गौरव केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनोदी चिमटा काढत वातावरण रंगवलं। कोल्हापुरात आज एक वेगळा आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला। पुढारीकार डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती आणि राज्यातील अनेक मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते। गो जाधव यांचे परखड विचार आणि समतेचा वारसा पुढे नेत गेली 55 वर्ष पत्रकारितेत डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्नात लढाऊ बाणा जोपासला। त्यांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणा आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्यांनी पुढे सांगितलं की देशात आणीबाणी लागू असतानाही पुढारी वृत्तपत्रातून जनतेपर्यंत परखड विचार पोहोचवण्याचं धाडस डॉक्टर जाधव यांनी केलं। या कार्यक्रमात त्यांच्या आत्मचरित्राचं सिंहायन या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। माझ्यात आणि शिंदेंमध्ये अदलाबदल सुरू असते, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते, पण शिंदेंना जबाबदारी दिली तर रिस्क नाही, कारण ती परत देतात आणि मला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विनोदी अंदाजात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढला। त्यामुळे सभागृहात हास्याची लहर उठली। त्यांनी पुढे विनोदी पद्धतीने सांगितलं की आज सगळं मंत्रिमंडळ आणि विरोधक इथंच आहेत, त्यामुळे ही बैठक मुंबईऐवजी कोल्हापुरात घेतली असती तर बरं झालं असतं, अधिवेशनही इथेच झालं असतं। या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मश्री डॉक्टर जाधव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लढाऊ पत्रकारितेचा वारसा नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्याचं सांगितलं।